चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती पदावर ठाकरेंच्या सेनेच्या मनस्वी गिऱ्हे यांची निवड, तर ईश्वर चिठ्ठीनं मनस्वी यांच्या नावाची घोषणा। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये नगरसेवक आक्रमक, तर पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानं नगरसेवक आक्रमक। महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना पोलिसांची गरज काय? आम्ही चोरगुंड आहोत का? शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा सवाल। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृह नेतेपदी वरुण पाटील यांची निवड, तर आर्थिक नाड्या शिवसेनेच्या हातात। स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठी घडामोड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 नगरसेवकांपैकी एक असलेल्या नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षात हकालपट्टी, तर 3 नगरसेवक राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि कीर्ती ढोणे यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचंही जाहीर। जिल्ह्यातील इतर देवस्थानांना निधी न देता हनुमानगढीला 121 कोटींचा निधी दिल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप। हनुमानगढीची जागा आमदार रवी राणांनी निर्माण केलेली व्यावसायिक जागा, ठाकूरांचा दावा। फलटण पंचायत समिती सभापती उपसभापती पदावरून आता ट्विस्ट, तर राष्ट्रवादी शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांना पक्षात घेत भाजपनं सत्ता खेचून आणली। शिवाजी भोसले सभापतीपदी बिनविरोध, तर शिंदे गटाला उपसभापती पदावर समाधान मानावं लागलंय। पिंपळनेर विवाहिता अत्याचार प्रकरणी पतीसह मुलीच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। पॉस्को अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता। दरम्यान तत्कालीन सरपंच ग्रामसेवकावर देखील होणार कारवाई। गॅसच्या तुटवड्यामुळे रायगडच्या माणगाव एसटी डेपोमधील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर। कॅन्टीनमध्ये फक्त वडापावच मिळणार। गॅसचा तुटवडा असल्यामुळे कॅन्टीन मालकाचा निर्णय। व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे तुळजापुरात अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर। तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना नाश्ता आणि जेवणाची अडचण। चुलीवरील जेवण भाविकांना देण्याचा पर्याय। नाशिकमध्ये कोळशाच्या दरात किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढ। घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं नागरिकांनी कोळशाच्या शेगडीचा पर्याय सुरू केलाय, पण आता कोळशाचेही दर वाढल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त। नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी, तर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर टंचाईचा परिणाम अधिक तीव्र। अनेक ठिकाणी 100 ते 200 मीटरपर्यंत ग्राहकांच्या लांब रांगा। सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये गॅस वितरण खंडित, तर काही भागांमध्ये सोमवार असल्यामुळे गॅस वितरण बंद, तर काही ठिकाणी सुरू आहे। ओरोस जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या गॅस सिलेंडर नसल्यामुळे वितरण त्या ठिकाणचं बंद। बुलढाण्याच्या खामगावातील प्रसिद्ध आनंद भुवनाचा आलूवडा आणि चकलीला गॅसचा फटका। गॅसअभावी कोळशाच्या भट्टीवर ग्राहकांची गरज भागवण्याची वेळ। हिंगोलीमध्ये गॅस सिलेंडर टंचाईच्या काळात सुद्धा आता गोबर गॅसपासून भरघोस गॅस निर्मिती। टाकळगव्हाण या गावामध्ये गायीच्या शेणापासून 24 तास गॅस उपलब्ध। कुटुंबातील तब्बल 25 जणांचा याच गॅसवर स्वयंपाक बनवला जातो। परभणीमध्ये मागील 27 वर्षांपासून गॅसशिवाय चालतीये शिवम चूल, तर ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा देशी जुगाड। गॅस टंचाईच्या काळामध्ये 9000 जणांचा अत्यंत स्वस्तात स्वयंपाक या ठिकाणी बनतो। काडी कचऱ्यावर बनते चुलीवरचं चविष्ट भोजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईमुळे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ, तर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी जेवण बनवण्यासाठी चूल मांडली आहे। कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये चूल मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर। पुरवठा विभागाची हॉटेलवर कारवाई। सिलेंडर जप्त। कारवाई दरम्यान 40,000 रुपयांचे सिलेंडरही जप्त। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन। सेवेमध्ये कायमस्वरूपी करून घेण्याच्या मागणीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी या प्रवर्गातील शेकडो शिक्षकांची जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन। भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 40 गावातील कोदगाव ग्रामस्थांचं रेशन दुकानदाराविरोधात आमरण उपोषण। दुकानदाराचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याची मागणी। परवाना रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा। भिवंडी तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं आंदोलन। आदिवासी आणि कातकरी मजूर महिलांना रेशन दुकानांवर दरमहा मोफत सॅनिटरी पॅड देण्याची श्रमजीवी संघटनेची मागणी। पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, तर महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दालनामध्ये ठिय्या। वसतिगृह, रस्ते आणि कॅन्टीनच्या समस्यांबद्दल विद्यार्थी आक्रमक। सासवडमध्ये पालखी महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। भूसंपादनाच्या प्रलंबित मोबदला आणि रस्त्याच्या कामांसाठी शेतकरी संतप्त। प्रलंबित मोबदला तात्काळ द्यावा आणि रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी।
ग्रामीण भागामध्ये विजेचे स्मार्ट मीटर्स बसवू नयेत. साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या सुपणे मंडळातील 25 सरपंचांचं महावितरणाला निवेदन. स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभेमध्ये ठरावही मंजूर. नाशिकमध्ये महापालिकेच्या शाळेत सुरू होतं खासगी आधार केंद्र. म्हसरूळ परिसरामध्ये महापौरांच्या दौऱ्यात हा सगळा प्रकार उघडकीस आला. महापौरांनी अधिकाऱ्यांना झापत तात्काळ दिले चौकशीचे आदेश. धुळे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या शास्तीला आता 5व्यांदा मुदतवाढ. दरम्यान शहरातील मालमत्ता धारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकी. महापालिकेकडून आता वसुली मोहीम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील तरुणांनी जाती धर्माच्या भिंती या ठिकाणी कमी कराव्यात. अभिनेते संदीप पाठक यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. बीडच्या माजल गावात संदीप पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालघरच्या बोईसरमधील तारापूर एमआयडीसी प्रदूषणाच्या विळख्यात. एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी. वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या. प्रदूषण करणाऱ्यांवर आणि एकूणच कारखान्यांवर कारवाईची स्थानिकांची मागणी. बुलढाण्याच्या चिखली शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या प्रश्नांसह अपघातांचंही प्रमाण वाढलं. निफाडमध्ये उष्णतेचा चटका. कमाल तापमान हे 38.30 पर्यंत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रसवंती आणि शीतपेयांच्या दरामध्ये नागरिकांची वाढ होताना माहिती समोर. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसवर. तापमान वाढल्यामुळे पपई लागवडीवर परिणाम. तर या ठिकाणी उष्णतेमुळे शेतकऱ्यांची पपईची लागवड करताना सावधगिरी. मार्चमध्ये तापमान वाढल्यामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंतेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रायगडमधील कलिंगडांना कवडी मोलाचा दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत. आखाती देशामध्ये होणारी कलिंगडांची निर्यात आता युद्धामुळे ठप्प. अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुद्धा परिणाम. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाशिममधील शेतमालाच्या निर्यात बाजारपेठेवर परिणाम. 15 ते 20 रुपयांनी विक्री होणाऱ्या कलिंगडांची 6 ते 7 रुपये दरानं विक्री होती. आखाती देशांमधील युद्धामुळे अंड्यांच्या दरात घसरण. रायगडमध्ये एका अंड्याची किंमत 7 रुपयांवरून 5 रुपयांवर. अंड्यांच्या किमतींमध्ये 30% घसरण. तर माणगाव बाजारामध्ये अंड्यांचा साठा वाढला. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या शहरातील झेंडू फुलांची मागणी सुद्धा कमी झाली आहे. मागणी कमी झाल्यामुळे दरात आता 20 रुपयांची घसरण. दर घसरल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात. युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम. रायगडच्या इंदापूरमध्ये भाजी मार्केट ओस. तर ग्राहकांची तुरळक गर्दी. शेवगा, टरबूज, कलिंगड यांसारख्या भाजीपाल्यांना कमी भाव. पुण्याच्या भोरमधील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकं काढणीला सुरुवात. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत असल्यामुळे पहाटे आणि संध्याकाळी शेतीच्या कामांना पसंती. रब्बीतील पिकं काढणीला आल्यानं आता सर्व शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. खेड तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारी पिकाची नासधूस. चाकण पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. खेड तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणची ही घटना. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओव्याच्या आवकाला या ठिकाणी सुरुवात. तर आता 11,000 ते 16,000 दर मिळत असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंद. येणाऱ्या काही दिवसात ओव्याची आवक वाढण्याचीही शक्यता. वाढत्या उष्णतेचा जळगावमधील खरबूज पिकाला फटका. वाढत्या उष्णतेमुळे खरबुजाचे मळे सुद्धा उद्ध्वस्त. तर हातातोंडाशी आलेले उत्पादन या ठिकाणी हिरवल्या गेल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणी पहिली अटक. आरोपी सोनू मनावी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर नाशिक महापालिकेमध्ये भूसंपादन आणि नगर रचनामधील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवाणी याचा हातखंडा. एसबीआय जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबॅसेडरपदी अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती. या कंपनीच्या नव्या ब्रँड फिल्म्समध्ये सुद्धा पंकज त्रिपाठी हे प्रमुख चेहरा म्हणून दिसणार. एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड अँबॅसेडरपदी पंकज त्रिपाठी यांची निवड झालेली आहे.